तालुक्यात सध्या सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या बळीराजाची अवस्था अधिकच बिकट झालेली आहे। हंगामाच्या शेवटी आलेल्या या पावसाने शेतपिकांवर अक्षरशः घाला घातला असून शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे। त्यामुळेच अवकाळी पाऊस किती परीक्षा पाहणार असा प्रश्न शेतकऱ्यातून उपस्थित केला जातोय। महागाव तालुक्यासह परिसरात सलग काही तास कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे हरभरा, गहू, ज्वारी, तीळ आणि इतर उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। अनेक ठिकाणी पिके आडवी पडली। शेतात पाणी साचल्यामुळे काढणीस तयार असलेले उत्पादन वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे। शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने व कर्ज काढून उभे केलेले पीक डोळ्यासमोर उद्ध्वस्त होत असल्याने ते हतबल झालेले आहेत। काही शेतकऱ्यांनी सांगितले की आधीच खत, बियाणे, औषधाच्या वाढत्या किमतीमुळे खर्च वाढलाय, त्यात आता अवकाळीमुळे हातात काहीच उरणार नाही। याशिवाय वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे फळबागांनाही मोठा फटका बसलाय। आंबा, संत्रा, लिंबू या पिकांची फुले आणि कच्ची फळे गळून पडली आहेत। त्यामुळे पुढील उत्पन्नावरही मोठा परिणाम होणार आहे। या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून शासनाकडे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे। अनेक ठिकाणी ग्रामस्थांनी व शेतकरी संघटनांनी प्रशासनाकडे निवेदने देऊन तात्काळ मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे। दरम्यान हवामान विभागाने अजून काही दिवस अवकाळी पावसाचा इशारा दिल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे। अवकाळी पाऊस किती पाहणार शेतकऱ्यांची परीक्षा, असा सवाल आता सर्वसामान्यांमधून उपस्थित केला जातोय। सरकारने तातडीने परिस्थितीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे।